नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना. तर आज आपण चंपाषष्ठीचं महत्त्व काय आहे, चंपाषष्ठी कधी आहे, ती कशी साजरी करावी, त्याचबरोबर या दिवशी तळी कशी भरावी याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बऱ्याच जणांकडे मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर घरांमध्ये घट बसवण्यात आले होते. खंडोबाची षोडशोपचारे पूजा केली गेली. हे 6 दिवस उपवास झाला. मनोभावे मंत्रपठण, मल्हारी सप्तशती ग्रंथ वाचन या सेवा झाल्या. आता उद्या म्हणजेच 18 डिसेंबरला चंपाषष्ठी आहे. या दिवशी खंडोबा नवरात्रीची सांगता केली जाते. चंपाषष्ठी का साजरी करावी, काय महत्त्व आहे? तर पुरातन काळी मणी आणि मल्ल नावाचे 2 दैत्य होते. त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले. या युद्धामध्ये मणी दैत्य शरण आला तर मल्ल दैत्य ठार झाला. मल्ल दैत्यावरून भगवान शंकराच्या या अवताराला मल्हारी असं म्हटलं जातं. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी हे 6 दिवसांचे युद्ध झाल्यामुळे हे 6 दिवस आपण खंडोबाचे नवरात्र म्हणून साजरे करतो. 5 दिवस उपवास करून तो 6व्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी सोडला जातो. हे 5ही दिवस घटावर माळा सोडल्या जातात. अखंड दिवा लावला जातो. खंडोबाला पिवळी फुले वाहतात. मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण होतं. चंपाषष्ठी का साजरी करतात, खंडोबाचे नवरात्र का साजरे होते, तर असे त्यामागचे कारण आहे, अशी त्यामागची कथा आहे. चंपाषष्ठीला खंडोबाला कोणता नैवेद्य अर्पण करावा, तर चंपाषष्ठीला आपल्या खंडोबासाठी एक मोठी बाजरीची भाकरी, कांद्याची पात, लसूण घालून केलेलं वांग्याचं भरीत यांचा नैवेद्य बनवावा. त्याचबरोबर बाजरीच्या पिठाच्याच 5 छोट्या छोट्या चाणक्या बनवाव्यात. यावरही भरीत असावं. हा नैवेद्यसुद्धा देवाजवळ ठेवावा. तळी भरल्यानंतर हाच नैवेद्य सर्वांना प्रसाद म्हणून द्यावा. त्याचबरोबर शिरा, खीर किंवा काहीतरी गोडाचा नैवेद्यही असावा. ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये देवी आईची सेवा करतो आणि नवरात्रीच्या शेवटी देवीची तळी भरतो, त्याचप्रमाणे आपल्याला खंडोबाच्या या नवरात्रीमध्ये खंडोबाची जास्तीत जास्त सेवा करून शेवटच्या दिवशी म्हणजेच चंपाषष्ठीला तळी भरली जावी. त्याशिवाय ही सेवा अपूर्ण आहे. तुम्ही सुद्धा आतापर्यंत तळी भरत नसाल तर उद्या चंपाषष्ठीला तळी नक्की भरावी. आपण आपल्या कुलदेवीच्या सर्व सेवा करतो, त्याचप्रमाणे कुलदेवाच्याही सर्व सेवा केल्या जाव्यात, तरच कुलदेवी आपल्याला आशीर्वाद देते. आपली कुलदेवी आणि आपल्या कुलदेवाचा हात जर आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही. तर त्यासाठी खंडोबाच्या सेवेमध्ये मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मल्हारी सप्तशतीचे 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर जेवढे शक्य होतील तेवढे पाठ करावेत. परंतु ज्यांना रोज पूर्ण पाठ करणं शक्य होत नसेल त्यांनी हे 5-6 दिवस जमतील तसे 2-2 किंवा 3-3 अध्याय वाचावेत आणि एक पाठ पूर्ण करावा. किंवा तुम्ही जर आतापर्यंत काहीच केलेले नसेल तर आज रविवार आहे, खंडोबाचा वार आहे, तर आज तुम्ही एक पाठ दिवसभरामध्ये केव्हाही वाचू शकता. किंवा शेवटी काहीच नाही जमलं तर तुम्ही ओम नमो मार्तंड भैरवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही हे 6 दिवस अखंड चालू ठेवू शकता. हा मंत्र जप तुम्ही केव्हाही कसाही करू शकता. तुम्हाला जर मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर खंडोबाची कुठलीही सेवा तुम्ही करू शकत नाही. परंतु इथे दिलेल्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी आपण चंपाषष्ठी म्हणून साजरी करतो. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी मल्हारी षडरात्रोत्सव सुरू होतो. तर या दिवसापासून 5 दिवस आपण खंडोबाचे नवरात्र साजरे करतो आणि 6व्या दिवशी चंपाषष्ठी येते. जेजुरी गडावर तर चंपाषष्ठी खूप मोठ्या प्रमाणावर साजरी होते. जेजुरी गडावर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भंडाऱ्याची उधळण करतात, त्यामुळे जेजुरी गड सोन्यासारखा दिसू लागतो. खंडोबा नवरात्रीचा घट कसा हलवावा, तर तुम्ही जर घट बसवला असेल तर तो चंपाषष्ठीच्या दिवशी हलवायचा आहे. म्हणजेच जागेवरून 5 वेळा उचलून परत जागेवर ठेवावा. तसेच अखंड दिवा असेल तर तो जोपर्यंत आपोआप विझत नाही तोपर्यंत तसाच ठेवावा, पण आपल्या हाताने विझवू नयेत. बाकीचे सर्व साहित्य परत देवघरात ठेवू शकता.
पूजेमध्ये वापरलेले तांदूळ पक्ष्यांना टाकावेत किंवा त्याचा प्रसाद बनवून खावा. त्याचप्रमाणे पानं, फुलं निर्माल्यात टाकावेत. कलशावरील नारळ प्रसाद म्हणून खाल्ला जावा. तसेच उगवलेलं काही धान्य तळी भरण्यासाठी ठेवावं. बाकीचं धान्य निर्माल्यात टाकावं. पूजेमध्ये ज्या काही खाण्यासारख्या गोष्टी आहेत त्या सर्व आपण खाऊ शकतो. धान्य उगवण्यासाठी जी माती वापरली ती माती त्यातील धान्य काढून कुंडीमध्ये टाकू शकता. त्याचप्रमाणे पूजेमध्ये मांडलेली गणपती रूपी सुपारी देवांच्या साहित्यामध्ये ठेवावी. परत तुम्ही ती वापरू शकता. तर अशा पद्धतीने ही पूजा उचलायची आहे. त्यानंतर चंपाषष्ठीला आपल्याला तळी भरायची आहे. तळी भरणं हा एक कुळाचार आहे. आपण बऱ्याच गोष्टी कुळाचाराप्रमाणे करत असतो, त्यामध्ये तळी भरणंही येतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक तामण घ्यायचं आहे. त्यामध्ये थोड्या अक्षता ठेवाव्यात. त्यावर विड्याची 2 पानं ठेवा व त्यावर खंडोबाचा टाक ठेवायचा आहे. खंडोबाला प्रिय असणारा भंडारा वाहावा. त्याचप्रमाणे तामणामध्ये विड्याची 10 पानं घ्यावीत. 2-2 असे 5 विडे मांडावेत. प्रत्येक पानावर सुपारी किंवा सुपारीचे तुकडे, त्याचबरोबर प्रत्येक पानावर खोबऱ्याचे तुकडे मांडावेत. तसेच तामणामध्ये उगवलेलं धन घ्यावं. एक पाण्याने भरलेला कलश तामणामध्ये मध्यभागी मांडावा. त्यावर एक खोबऱ्याची वाटी भंडाऱ्याने म्हणजेच हळदीने भरून ठेवावी. अशा प्रकारे तळी भरण्यासाठी ताट तयार करावं. त्यानंतर 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळी किंवा मुलांना तळी भरण्यासाठी बोलवावं. सगळ्यांनी देवासमोर गोल करून बसायचं आहे. प्रत्येकाने डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवायचा. सर्वांनी मध्यभागी एक वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यावर हे तळीसाठी तयार केलेलं ताट मांडावं. प्रत्येकाने या ताटाला दोन्ही हात लावावेत. सर्वांनी मिळून हे ताट 3 वेळा वर खाली करायचं आहे आणि समोर दिलेला तळी भंडारा मंत्र म्हणावा किंवा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असं म्हणावं. पहिल्या वेळी वर खाली केलं की एका पुरुषाने आपली टोपी खाली ठेवावी व त्यावर हे ताट मांडावं व त्यावेळी प्रत्येकाच्या कपाळावर ताटातील भंडारा लावावा. असे 3 वेळा करावं. त्यानंतर शेवटी सर्वांनी डोक्यावरील वस्त्र खाली टाकावं व त्यावर हे तामण ठेवावं. त्यानंतर तामणातील एक विडा प्रत्येकाच्या हातात द्यावा. खोबऱ्याची वाटी जी आपण प्रसाद म्हणून ठेवली होती याचे तुकडे भंडारा लावून प्रत्येकाला खायला द्यावेत. तसेच जे आपण 5 चाणक्या भरीत नैवेद्य म्हणून ठेवले होते ते 5 जणांना प्रसाद म्हणून द्यावेत आणि सर्वांनी खंडोबाच्या टाकावर भंडाऱ्याची उधळण करावी. तर अशा प्रकारे खंडोबाची तळी भरली जावी आणि अशाच प्रकारे आपण आपले कुळाचार कुलधर्म पाळावेत. आपली कुलदेवी कुलदेवता यांचे आशीर्वाद घ्यावेत. तर अशा या माहितीचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.